या वारकरी संतांचं विशेष एक वैशिष्ट्य म्हणजे ते या भगवंताला जीव घालतात. त्या भगवंताला प्रसंगी भांडतात, त्याला शिव्या देतात. त्याची आरतीही ओवाळतात. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं हे संतांचं जीवन आहे. सगळं जीवन तर त्याचंच आहे, त्याच्यासाठीच आहे. हसणं, रडणं, भांडणं, प्रेमाचे 4 शब्द बोलणं, हे सगळं जीवन त्या भगवंताच्या सानिध्यात आहे. आणि अशी त्या भगवंताच्या सानिध्यात असणारी ही वारकरी संत मंडळी भगवंताला भगवंतच मानतात असं नाही आहे. त्याला माता पिताही म्हणतात. आणि विनोदानं, तितक्यात प्रेमानं आणि प्रेमातून जो काही विनोद प्रकट झालेला आहे, त्या विनोदानं त्याला चोर सुद्धा म्हटलं जातं, लबाडही म्हटलं जातं, काळ्याही म्हटलं जातं. ते प्रेम, तो भक्तीतून भावातून प्राप्त होणारा अधिकार आणि त्या समर्पणातून भगवंतानं दिलेलं त्यांना ते सामर्थ्य, अधिकार, सत्ता भगवंताची आहे की भक्तांची आहे. बऱ्याच वेळेला समजतं की भगवंतावर सुद्धा या भक्तांचीच सत्ता आहे, या सर्व भक्तांचाच अधिकार आहे. आणि तुकोबराय म्हणतात, मैंद आला पंढरीस हाती घेऊन प्रेमपाश. हा चोर आहे आणि जो चोरी करायला आलेला आहे पंढरीमध्ये, आणि हातामध्ये जर त्याने काय पकडलेलं आहे तर प्रेमरूपी पाश त्याच्या हातामध्ये. जिथं जिथं प्रेम दिसेल तिथं तिथं फासा टाकून त्याला ओढणं. आणि मग या पंढरीमध्ये असं प्रेम करणारं नक्की कोण होतं की त्या भगवंताला वैकुंठ सोडून पंढरपुरामध्ये यावं लागलं? असा प्रेमाचा, भावाचा, भक्तीचा साठा त्या पंढरपुरात असा कोण होता आणि कुठे होता? कुठे होता हे माहिती, पण तो नक्की कोण होता? तुकोबाराय सांगतात, हा जो चोर आहे ना, याने या जगाला खूप त्रास दिलेला आहे. हा इतका सहज सोपा नाही आहे. कारण हा त्याच्या नादी लागलेला किंवा त्याच्या ताब्यात सापडलेला जो काय, त्या धनाला, त्या प्रेमाला, त्या भावाला त्यानं जेव्हा स्वीकारलेलं असतं ना, तेव्हा तो असं काय स्वीकारतो की त्या भक्ताला कुठे नेऊन ठेवतो याचा तपास लागत नाही. नेतो लागो नेदी माग, कुणाला परत त्याचा ठाव ठिकाणा सापडत नाही. तुकोबाराय असाच एक अभंग तुकोबारायांचा खूप प्रसिद्ध आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तिथे जाऊ नका कोणी, जे गेले नाही आले परतोन. आणि तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगत असताना म्हणतात, तुका पंढरीशी गेला, ते कुठं असेल ओळखा तुम्हीच. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. जन्म, मृत्यू, सुख आणि दुःख याच्या पलीकडचं जीवन प्रदान करणारा असा हा चोर आहे. अशा ठिकाणी तो त्या भक्ताला चोरून नेऊन ठेवतो. असा इतका प्रेमळ, प्रेमासाठी भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आणि या प्रेमासाठी तो या वैकुंठावरून येतोय. आणि पंढरीमध्ये तो उभा राहत असताना तो अशा स्वरूपामध्ये उभा आहे, उभारोनी बाहे दृष्टा दृष्टी वेधित आहे. दोन्ही कटेवर हात ठेवून तो उभा आहे, तयार आहे, तत्पर आहे. आणि त्याच्या दृष्टीचं महत्व असं आहे, तो पाहतो किंवा नाही हा प्रश्न नाही, पाहणाऱ्याचं मन वेधतो असं त्याचं स्वरूप आहे, अशी त्याची दृष्टी आहे. आणि मग ते वेधलेलं मन काय विचार करतं, त्या वेधलेल्या मनातून जो रस, जो भाव, जी भक्ती पाझरते, स्रवते, ती आहे रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाज, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस कुमार मदनाचा पुतळा, तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाश. अशा अनेक अभंगामध्ये या संतांनी त्या भावाचं, त्या दृष्टीचं,
त्या वेधलेल्या मनाचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वेधलेलं मन इतक्या प्रमाणात हा अमृतरूपी रस त्या भगवंताचं चिंतन सतत अखंडपणे श्रवत असतं. आणि मग या पांडुरंग परमात्म्याचं जे काही येणं आहे, वैकुंठीहुनी येणे केले पंढरी कारण. मग पंढरी निमित्त होतं का? त्या पंढरीत नक्की कोण होता की त्या परमात्म्याला तिथे यावं लागलं? तर त्या ठिकाणी असा धनाचा संचय होता, असा प्रेमाचा संचय होता, त्या भगवंताला त्या ठिकाणी जाऊन चोरी करावी वाटते असा परम भक्त पुंडलिक महामुनी त्या ठिकाणी होते. आणि मग त्या पुंडलिक महामुनींचं सुद्धा विशेष महात्म्य असं आहे की हा जसा फासा टाकून इतरांना तपास लागू देत नाही, तसेच हे सुद्धा तितके तत्पर आहे. त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, तुकोबाराय सांगतात की त्यांनी सुद्धा त्याला वेठीस धरलेला आहे, त्याला त्या ठिकाणी विटेवर उभं करायला लावलं, उभं राहायला भाग पाडलेला आहे. असे हे पुंडलिक महामुनी आहेत. पुंडलिके थारा देवनी आणिले या चोरा. ठाव ठिकाणा काय, कारण की चोराला तर धनच पाहिजे असतं. आणि जेव्हा धनाचा वास येतो किंवा धनाविषयी संकल्प माहिती समजत जाते, अशाच ठिकाणी तो वेळ न दवडता तो चोर फासा टाकत असतो. असाच हा धनाचा, पुण्याचा, भावाचा, भक्तीचा संचय या पुंडलिकाच्या घरी होता, पुंडलिकाकडे होता. आणि या धनाचा संचय दाखवून या मुनिश्रेष्ठ पुंडलिकानं या परमात्म्याला त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याला इकडं तिकडं जाऊ दिलेलं नाही आहे किंवा त्या परमात्म्याकडे तो जाऊन राहिलेला नाही आहे. पुंडलिकाचे उपकार आहेत या कलियुगावर, की या महान भक्त पुंडलिकाला या कलियुगातील जे काही सर्व जीव आहेत, संपूर्ण मानवसृष्टी, मानव जमात, या मानव जमातीच्या कल्याणासाठी त्या पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी विटेवर समचरणासहित उभं केलेलं आहे. आणि मग अशा या पांडुरंग परमात्म्याकडं जर जायचं जर असेल तर तुकोबाराय त्यांच्याबरोबर तुम्हालाही घेऊन जात आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चला तुम्ही आम्ही धरू त्याला. आणि त्याला जर धरायचं जर असेल ना, तर भाव बळे आकळे एरवी नाकळे. भाव बळानं, प्रेमानं त्या परमात्म्याला धरा, त्याचा हात असा धरा की तो सुटता कामा नये. अशा पद्धतीचं जीवन या संतांचं आहे.